महिलांसाठी खास भव्य कार्यक्रम. शिवसेना नेरळ जिल्हा परिषद नेरळ विभाग खेळ रंगला पैठणीचा. होम मिनिस्टर. आकर्षक बक्षिसांची लयलूट. पैठणी, स्कूटी, टीव्ही, वॉशिंग मशीन तसंच इतर अनेक आकर्षक बक्षिसं. आकर्षण कलाकार हिंदवी पाटील, लावणी सम्राज्ञी हरीश मोकल, सुप्रसिद्ध गायक आणि प्रसिद्ध निवेदक, राजकीय नेत्यांची प्रमुख उपस्थिती राहणार. आयोजक शिवसेना युवा सेना महिला आघाडी. विशेष पुढाकार डॉक्टर शिल्पा ललित जैन, सुनीता सुरेश टोकरे, श्री सुरेशदादा हरिश्चंद्र टोकरे. कार्यक्रमाचं ठिकाण श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदान नेरळ. दिनांक 20 डिसेंबर 2025 शनिवार. वेळ सायंकाळी 4 वाजता. सर्व महिलांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं. कर्जत तालुक्यातील भिवपुरी कॅम्प परिसरात टाटा पॉवरच्या 1000 मेगावॅट प्रकल्पाविरोधात पेटलेला संघर्ष अखेर मक्तेदारी विरोधातील ठोस लढ्यात रूपांतरित झाला. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या आमरण उपोषणाला कंपनी प्रशासनाने लेखी आश्वासन दिल्यानंतर तात्पुरती स्थगिती देण्यात आली असली तरी या आंदोलनाने तालुक्यात सुरू असलेल्या दादागिरी, दलाली व मक्तेदारीला थेट आव्हान दिल्याचं बोललं जात आहे. स्थानिक भूमिपुत्रांना डावळून काही ठराविक व्यक्तीच्या माध्यमातून चालणारी कंत्राटी मक्तेदारी, रोजगारातील भेदभाव आणि प्रशासनावर असलेला दबाव मोडून काढण्यासाठीच हे आंदोलन छेडण्यात आल्याचं घारे यांनी यावेळी स्पष्ट केलं. हा लढा कोणत्याही वैयक्तिक स्वार्थासाठी नव्हता, तर सर्वसामान्य नागरिकांना न्याय आणि हक्काचा रोजगार मिळावा यासाठी होता, असे त्यांनी ठणकावून सांगितले. या संघर्षात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते नितीन सावंत, शेतकरी कामगार पक्षाचे तानाजी मते, त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचे नारायण डामसे यांनी एकत्र येत तालुक्यातील मक्तेदारी विरोधात एकजूट दाखवली. 50-50 रोजगार सूत्र, पुनर्वसन, ब्लास्टिंगमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई आणि स्थानिक व्यावसायिकांना कामात सहभागी करण्याच्या मागण्या लेखी मान्य करून घेण्यात आंदोलनाला यश आले. घारे, सावंत आणि मते यांनी एकत्र येत मिळवलेला हा विजय केवळ उपोषणाची स्थगिती नसून तालुक्यातील अन्यायकारक व्यवस्थेला बसलेला जबरदस्त धक्का असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. सर्वसामान्यांसाठी उभा राहिलेला हा लढा आज संपूर्ण तालुक्यात चर्चेचा विषय ठरला असून आंदोलनाच्या माध्यमातून मिळवलेल्या या विजयाने अनेकांची मने जिंकून घेतली आहेत. मात्र आंदोलकांनी स्पष्ट इशारा दिला आहे, 15 दिवसात मागण्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली नाही तर आंदोलन पुन्हा अधिक आक्रमक स्वरूपात छेडले जाईल. भिवपुरीतील हा संघर्ष सध्या स्थगित असला तरी मक्तेदारी विरोधातील लढा अजून संपलेला नाही, हे या आंदोलनाने ठळकपणे अधोरेखित केले आहे. कंपनी प्रशासनाने आपण ज्या दिलेल्या मागण्या आहेत ते सर्व मागण्या मान्य करायच्या ठिकाणी या ठिकाणी सांगितलंय. पण टाटा प्रशासनाला माझी विनंती पण आहे की याच्या आधी 2-3 महिन्यापूर्वी या ठिकाणी याच जागेवर आंदोलन झालं, या स्थानिक कृती समितीने ते आंदोलन केलं आणि आपण त्या मागण्या जर त्या ठिकाणी पूर्ण केल्या असत्या तर आम्हाला पक्षीय लोकांना आज या ठिकाणी हे आंदोलन करण्याची वेळ आली नसती. पण ठीक आहे, आजही आम्ही तुम्हाला सहकार्य केलं. तर शिवसेना पक्षाची उपोषणाची स्टाईल नाहीये, आमची वेगळी भूमिका असते. पण आता मी असेल, सुधाभाऊ असेल, सुधाभाऊ त्यांच्या बरोबर बोलत होते, पण दोघांनी पण एकदम बाहेरला जोरात तर अजून वेगळा त्याच्यासाठी होईल म्हणून एकाने धर्माची एकच भूमिका घेतली. पण येणाऱ्या दिवसामध्ये तुम्हाला एक विनंती एवढीच करणार आहे की लढाई आमची तिघांची नाही, चौघांची नाही, इथल्या स्थानिक लोकांची. आणि त्यांचं त्या ठिकाणी त्यांना रोजगार भेटावा, त्यांच्या हातात त्या ठिकाणी काम भेटावं. तिथं असणारा आदिवासी बांधव आज त्या ठिकाणी त्यांचे व्हिडिओ त्या ठिकाणी तुम्ही बघितलेले आहेत. त्या व्हिडिओ बघितल्यावर आमच्यासारख्या मनाचे तुम्ही पण त्या ठिकाणी काम करताय, तर येणाऱ्या दिवसामध्ये त्यांचं स्थलांतर त्या ठिकाणी झालं पाहिजे. आज तर म्हणजे एक मोठी टाटासारखी कंपनी, मगाशी आमचे ज्येष्ठ नेते बंधू पाटील बोलले की जगाला गर्व आहे त्या कंपनीबद्दल आणि त्या कंपनीच्या विरुद्ध आम्ही प्रशासनाच्या विरुद्ध आम्ही आंदोलन करतोय, तरी शोकांतिका त्या ठिकाणी आहे. या ठिकाणी आज आदिवासी बांधवांच्या ठिकाणी उद्घाटन होतंय आणि ते उद्घाटन कोण करतोय, काय करतोय, तुमचे प्रति अधिकारी आहेत, जागा कोणाची तुम्हाला माहित नाही, त्याच्यात काही म्हणजे तुम्ही फसवणूक त्या ठिकाणी केली. पण ठीक आहे, आम्ही सगळ्या गोष्टी आज मान्य हे करून घेतोय कारण का ते आपल्याला एकत्र करून काम करायचंय. आणि या ठिकाणी आमचे दोन्ही तालुका प्रमुख यांच्याबरोबर तुम्ही चर्चा केल्यानंतर तुम्ही जे विषय आज सांगितलेत, जे त्या विषयाला मान्यता दिली, आम्ही सांगितलेलं मान्यता दिली आहे, हे 8-10 दिवसात हे सगळे विषय मार्गी लागतील
आमच्या स्थानिकांना त्या ठिकाणी रोजगार भेटेल. एका विशिष्ट पक्षाला याच्या पुढे त्यांची जे मनोबल या परिसरात आहे या टाटा कंपनीवरती ते मोडीत काढत येणाऱ्या दिवसामध्ये आमचे सर्वच पक्ष आम्ही असं बोलतो तुम्ही त्यांना पण त्या ठिकाणी काम द्या, पण आमचे जे 50% लोकांनी आम्ही सांगितले आम्ही सगळेच जण असतो आमच्या प्रत्येक, आणि आम्ही असं बोलत नाही की तुम्ही तुमच्या नियमाला सोडून द्या, त्या नियमामध्ये बसत असतील, जो कोण एज्युकेटेड असेल तर त्या ठिकाणी काम द्या, कोण जर आयटीआय झाला असेल त्या ठिकाणी काम द्या, एखाद्याची गाडी असेल व्हेकल असेल त्या ठिकाणी त्याला काम द्या, कोणाचं डंपर जेसीबी असेल त्याला काम द्या. तुमच्या नियमामध्ये बसून जे काही करता येईल ते सहकार्य तुम्ही या ठिकाणी करावं, जेणेकरून तर आपण आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांवर आपण सकाळपासून चर्चा केली. मला वाटतं तिसरी का चौथी मीटिंग आपली. त्या चौथ्या मीटिंग मध्ये तुम्ही आम्हाला काही प्रमाणामध्ये जे शब्द दिले तुम्ही आमच्या सर्व कार्यकर्त्यांना ती विनंती केलेली आहे आणि तुमच्या त्या विनंतीला मान देऊन खऱ्या अर्थाने आज आम्ही आमचं उपोषण मागे घेतोय. परंतु हे उपोषण आम्ही मागे घेत असताना हे तात्पुरत्या स्वरूपात आम्ही हे उपोषण मागे घेतोय. जोपर्यंत आमच्या या मागण्या आहेत या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आमचं उपोषण संपलेलं नसेल असंही मी या ठिकाणी आपल्याला सांगायला विसरणार नाही. तर आपण हे सर्व करत असताना आपल्या सर्वांना माहित आहे तर आमचा यामध्ये कुठल्याही प्रकारचा स्वार्थ नाही. नितीन दादा असतील, मंत्री साहेब असतील, दीपक असतील, आमचे साहेब असतील, अशोक असतील, पंकजी असतील, त्यांचा कोणाचा कुठल्याही प्रकारचा स्वार्थ नाही. आम्ही जे भांडतोय ते आमच्या स्थानिकांसाठी भांडतोय, स्थानिकांच्या रोजगारासाठी भांडतोय, त्यांच्यावर झालेल्या अन्यायासाठी भांडतोय आणि त्यांच्यावर होत असलेल्या अत्याचारासाठी भांडतोय. आपण सर्व कर्मचारी आहेत. मी सुद्धा तुम्हाला काही रागारागाने बोललो असेल परंतु ती माझी खऱ्या अर्थाने तळमळ आहे. माझ्या आदिवासी बांधवांच्या होत असलेला अन्याय आपण बघितला असेल. काल तुम्ही काल परवा झालेला जो विषय असेल मला मी जरी इथं बसलो असेल तरी मला पोलीस मित्रमंडळीकडे किंवा पोलीस प्रशासनानं सारखे फोन चालू आहे, भाऊ जाऊ द्या विषय संपून घ्या. नाहीतर मी साहेब मी तुम्हाला खरं सांगतो का अगदी तुम्ही अॅट्रॉसिटी गुन्ह्यामध्ये गुन्हेगार झालेले आहेत असं सुद्धा या ठिकाणी मी तुम्हाला सांगायला विसरणार नाही. कारण आज जर आपण आदिवासी बांधवांची फसवणूक करताय, आदिवासी लोकांचा अन्याय करताय, हे आपल्यासाठी नितीनमध्ये सर्वात वाईट गोष्ट आहे. परंतु आपण भरपूर वेळ घेता. अगदी मला वाटते आम्ही सकाळी 11 वाजता रात्री 11 वाजता म्हणजे 12 तास आम्ही आपल्या कंपनीच्या केंद्र उपोषणाला भेटलो होतो. त्यामध्ये आपण काही स्वरूपामध्ये आमच्या त्या मागण्या होत्या त्या मागण्या अगदी 15 दिवसात महिन्याभरात पूर्ण करण्याचा ते आपल्याला शब्द दिलेला आहे. त्यामध्ये धनगरवाडा असेल, तापकीरवाडी असेल या दोन्ही गावांचं पुनर्वसन करण्याचा आपल्याला शब्द दिलाय. त्यानंतर तुमच्यावर दोन्ही आदिवासी वाड्या असतील हे सर्व त्याची तपासणी करून ते आपल्याला ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या आवश्यक गोष्टीचा कायदेशीर पद्धतीने ते कारवाई करतील असं स्थानिक ग्रामस्थ आहेत. त्या स्थानिक ग्रामस्थांना जो आपण शब्द दिलाय तो सर्वात महत्वाचा शब्द आहे. त्यामध्ये 50% लोकांना, बाकी कोणाला तुम्ही 50% कशा पद्धतीने दिला त्याची मला घेणं नाही. मी पुन्हा एकदा सांगतो 50% आमच्या स्थानिकांना आपण रोजगार द्यावा. त्यांच्याकडे काही माझे प्रमुख लोक असतील ते काही छोटे मोठे कामधंदे करतात त्याला सुद्धा आपण आपल्या माध्यमातून कामधंदा करण्याचं काम करावं. ज्या कोणाच्या शेती असतील त्या शेतीचा रस्ते तुम्ही बंद केलेत ते मोकळे करावेत. मला वाटतं आमच्या तापकीरवाडीमध्ये धनगरवाड्यामधला जो स्मशानभूमीचा मोठा प्रश्न आहे त्यांना टांगत जायला लागतं एखादा प्रयत्न घेऊन तो एक विषय तुम्ही लवकरात लवकर पाटील साहेब मार्गी लावावा. आपण जे आणि आपल्याला जे आपण ज्या लोकांना काय सप्लाय दिले, कुणाला डिझेल सप्लाय दिले, अजून कुणाला प्लॅस्टिकचं काय मटेरियलची सप्लाय दिले, अजून काय कोण कर्मचाऱ्यांच्या पगाराचे कमिशन खाते हे सगळं त्वरित बंद करावं आणि जे तुम्हाला द्यायचं असेल ते स्थानिकांना द्या, या परिसरातील लोकांना द्या. त्या स्थानिकांच्या अन्याय करू नका. कारण या टाटा कंपनी ही स्थानिकांच्या जमिनीत बसलेली कंपनी आहे. स्थानिकांना आपण जर न्याय दिला त्यांचं कुटुंब जर सुरळीत चाललं तर तुम्हाला मी मगाशी चुकीच्या पद्धतीने बोलू असेल तर तुम्हाला स्थानिकांचा नक्कीच आशीर्वाद लाभेल असं सुद्धा मी ठिकाणी तुम्हाला सांगेल. तर हे सगळं होत असताना जो माणूस तुमच्यावर प्रेशर करतोय त्याला सुद्धा आपण खऱ्या अर्थाने जाब विचारायचं आपली ताकद असली पाहिजे. कारण ह्या तालुक्यामध्ये जरी आम्ही आमदार नसेल तरी आम्ही आमदारांपेक्षा जास्त